नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 20 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता स्वामी महाराजांचा प्रकट दिवस कसा साजरा करावा, आपण कोणत्या सेवा करावे, जास्त सोहळे करायचे आहेत का, उपवास करावा का, स्वामींना कोणता नैवेद्य आवडतो, तर ही जी सगळी माहिती आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता जर बऱ्याच जणांनी स्वामींची सेवा कधी केली नसेल आणि स्वामींचा प्रकट दिवस आहे त्या दिवसापासून जर तुम्ही स्वामींच्या सेवा चालू करणार आहात तर कोणत्या कोणत्या वस्तू तुमच्याकडे स्वामींच्या असल्या पाहिजेत आणि कोणत्या सगळ्यात महत्त्वाच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि कसा साजरा करावा स्वामींचा प्रकट दिवस, याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. स्वामी महाराज तुमच्या आयुष्यातील अशक्यही शक्य असणाऱ्या गोष्टी शक्य करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यांना माहितीच आहे की आपण स्वामींच्या ज्यावेळेस सेवा चालू करत असतो त्यावेळेस मग सुरुवातीला काही काळ असा असतो की त्यावेळेस त्रास होत असतो. त्रास होतो म्हणजे नक्की काय होत असतं की आपण कोणतीही सेवा करत असताना त्यावेळेस मग कोणतीही गोष्ट आपल्याला सगळ्यात अगोदर असे वाटत असते की ती गोष्ट आपल्या मनासारखी घडावी, लगेच ती मनासारखी आपल्या घडावी, पण त्यासाठी आपल्याला थोडासा कालावधी गेला पाहिजे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपली एखादी इच्छा असते तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण काही सेवा करत असतो. त्यावेळेस आपल्याला असे वाटत असते की ती इच्छा आपली पूर्ण व्हावी, पण कधी कधी काय होतं की आपल्यासाठी पुढे चालून ती गोष्ट जर चांगली नसेल म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला काही त्रास होणार असेल तर त्यावेळेस मग आपली ती इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत नाहीत. जरी ती आपल्या आवडीची गोष्ट असेल किंवा काही जरी असेल तरीही काही ना काहीतरी पुढे संकेत असतात, त्यावेळेस मग ती गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते. तर आता स्वामी महाराजांचा प्रकट दिवस कसा साजरा करावा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी महाराजांना जास्त सोहळे वगैरे आवडत नाही, हे तर सगळ्यांना माहिती आहे. फक्त तुमचा साधा भाव, तो पण शुद्ध भाव असला ना, म्हणजेच की मनोभावे आपण किती करत आहोत स्वामींची सेवा, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्हाला मग स्वामींसाठी जास्त जास्त मोठे रांगोळी काढणे म्हणा किंवा मग जास्त स्वामींना फुलं अर्पण करणे किंवा हेच फूल पाहिजे किंवा तेच फूल पाहिजे, एकदम साधा भाव आहे. त्यासाठी मग साजरा करण्यासाठी काय लागतं की एक स्वामी महाराज, आता जर तुम्ही स्वामींची सेवा इथून अगोदर कधी केली नसेल, तुम्ही नवीनच सेवा करणार असाल तर एखादा स्वामी महाराजांचा फोटो असला पाहिजे, जपमाळ असली पाहिजे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर तो ग्रंथ असला पाहिजे. हा ग्रंथ तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होईल. जर तुमच्याकडे यापैकी कोणतीच वस्तू नसेल तर तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून या वस्तू घरी आणायच्या आहेत आणि त्यामध्ये मग स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, जपमाळ असेल आणि हा ग्रंथ, या 3 वस्तू जरी असतील किंवा यापैकी एखादी जरी वस्तू असेल, फक्त स्वामी महाराजांचा फोटो जरी असेल तरीही तुम्ही मग ही सेवा करू शकता. आता त्यासाठी मग काय करायचं आहे, तुमच्याकडे चौरंग असेल, पाट असेल किंवा हरकत नाही जरी तुम्ही पूजा न मांडता पण सेवा केलीत तरीही चालेल. जिथे तुम्ही मूर्ती ठेवली आहे किंवा फोटो देवघरात ठेवला असेल तरीही फक्त स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किंवा पुसून घ्यायचा आहे, अभिषेक घालायचा आहे स्वामी महाराजांना. तुमच्याकडे अष्टगंध असेल तर अष्टगंध लावायचा आहे आणि जशा पद्धतीने जे फूल असेल तुमच्याकडे ते फूल अर्पण करायचं आहे आणि मनोभावे फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी जप करत असताना फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि जप करायचा आहे. जरी तुमच्याकडून 11 माळी जप करणे एका बैठकीत पूर्ण होत नसेल तरीही हरकत नाही. तुम्ही सकाळी थोडा वेळ करू शकता आणि संध्याकाळी थोडा वेळ पण केलात तरीही चालेल. कारण की असा जप का, म्हणजे असं 2 टप्प्यामध्ये का सांगितलं जातं, कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये काय होतं की काही महिलांना सेवा करायची असते पण लहान मूलबाळ असेल त्यावेळेस एका बैठकीमध्ये एवढं जपमाळ करणं शक्य होत नसेल, त्यावेळेस तुम्ही 2 बैठकीमध्ये पण जप करू शकता. आता ही झाली श्री स्वामी समर्थ नामाचा जप. आता आणि श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं मग तुम्ही नवीन सेवा चालू करणार असाल तर एक तरी पारायण आवर्जून करायचं आहे. एक पारायण म्हणजे की त्यामध्ये 1 ते 21 अध्याय असतात, तर हे तुम्ही एका बैठकीत पण वाचन करू शकता. जास्त वेळ लागत नाही. नवीन सेवा चालू केल्यानंतर 1-1.5 तास लागतो वाचनासाठी. जर तुम्हाला एका बैठकीत पण वाचन पूर्ण होत नसेल तर दिवसभरातून सकाळी थोडेसे अध्याय
दुपारी थोडेसे अध्याय आणि संध्याकाळी थोडेसे अध्याय वाचन करायचं आहे. जर अगोदरच तुम्ही पारायण चालू केलं असेल, 21 दिवसाचं असेल किंवा 11 दिवसाचं किंवा 7 दिवसाची सेवा चालू केला असाल तर हरकत नाही. पण ह्या ज्या सेवा आहेत, ज्यांनी नवीन सेवा चालू केली असेल स्वामी महाराजांची, त्यांनी मग एका दिवसाचं पण पारायण करायचं आहे. फक्त तुम्ही 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण कोणत्याही सेवा करत नाही, कारण की ही जी वेळ आहे तर श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे एवढा वेळ टाळून मग तुम्ही इतर वेळेत सेवा करू शकता. ही झाली दुसरी सेवा. आणि त्यानंतरची सेवा म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र तुम्ही मग 11 वेळा म्हणायचा आहे. आता बऱ्याच जणांना काय होतं की नवीन सेवा चालू केल्यानंतर तारक मंत्र माहिती नसेल, त्यावेळेस तुम्ही गुगलवरती म्हणा सर्च केलात तर तारक मंत्राचा पूर्ण फोटो येईल. तुम्ही मोबाईलवरती बघून पण तारक मंत्र म्हणू शकता. जर तुम्हाला तारक मंत्र नसेल माहिती तर यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर तारक मंत्राचा व्हिडिओ लावायचा आहे आणि तुम्ही मग तारक मंत्राच्या मागोमाग तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणत असताना 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, ग्लासावरती हात ठेवायचा आहे आणि मग तारक मंत्र म्हणायचं आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण जे ग्लास भरून पाणी घेतलं आहे तर त्या ग्लासातील जे पाणी आहे तर घरातील सगळ्या व्यक्तींना थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे. आणि राहिलेलं जे थोडंसं पाणी शिल्लक असेल तर घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते. घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचं आजार पण बरं होतं. घरातील लहान मुलांचा चिडचिडपणा दूर होतो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला आवर्जून करायचे आहेत. आता त्यानंतरची म्हणजे स्वामींचा कोणता आवडता नैवेद्य. आता आवडता नैवेद्य म्हणजे असं काही नाही की स्वामींना तुम्ही कोणताही नैवेद्य अर्पण करा. काहीच तुमच्याकडे नसेल तर त्यावेळेस तुम्ही गूळ शेंगदाणे ठेवू शकता किंवा खडीसाखर ठेवू शकता. पण प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी असतं तर शेवटी तुम्ही मग गोड रवा बनवू शकता किंवा मग बेसनाचे लाडू म्हणा. पण स्वामींचा आवडता नैवेद्य जर तुम्ही श्रीखंड पुरी बनवलात किंवा पुरणपोळी बनवलात तर त्यामध्ये, तर बऱ्याच जणांनी पारायण चालू केले असेल तर पारायणाची सांगता करण्यासाठी जो घेवडा असतो तर घेवड्याची भाजी ही स्वामींना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ही भाजी आवर्जून तुम्ही बनवायचं आहे. जर नाही शक्य झालं तुम्ही तर एखादं कोणताही केळी म्हणा, फळ म्हणा किंवा इतर कोणतंही फळ तुम्ही स्वामींना ठेवू शकता नैवेद्य म्हणून. असे नाही की तुम्ही फक्त पंचपक्वान्न बनवलंच पाहिजे, स्वामींना हा नैवेद्य ठेवलाच पाहिजे तरच स्वामी तुमची सेवा स्वीकारतील, असे काही नाही. फक्त तुम्ही सेवा करत असताना तुमच्याकडून ह्या कोणत्याच सेवा घडल्या नाही तरीही हरकत नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप हा आपण मनोभावे केला पाहिजे, हे स्वामी महाराज बघत असतात. त्यामुळे असे काही नाही की तुमच्याकडून ह्या सेवा घडल्या पाहिजे, हा नैवेद्य पाहिजे किंवा असा स्वामींचा प्रकट दिवस तुम्ही साजराच केला पाहिजे. फक्त तुमच्याकडून जी तुम्ही सेवा करणार आहात ती फक्त मनोभावे सेवा घडली पाहिजे, एवढं स्वामी महाराज बघत असतात. आता बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकाला सगळ्या गोष्टी शक्य होत नाही. त्यामुळे तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर मंदिरामध्ये तुम्ही केळी दान करू शकता किंवा प्रसाद म्हणून रवा बनवून दान करू शकता, बेसनाचे लाडू. म्हणजे अन्नदान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे तुमच्याकडून ज्या वस्तू जर दान करणं शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये म्हणा किंवा गरजू व्यक्तींना दान करायचं आहे. कारण की दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. स्वामी महाराज आपला जो भाव आहे तर तो भाव बघत असतात की आपण जे मनोभावे करत असतो ते बघत असतात. त्यामुळे स्वामींचा प्रकट दिवस साजरा करण्याला जास्त महत्त्व आहे. त्यामध्ये मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कसा साजरा करावा, कोणत्या सेवा कराव्यात, कोणता आवडता नैवेद्य आहे, तर तुम्हाला माहिती समजलीच असेल. तर मग व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.